नगर शहरातील गुन्हेगारी व खुनाचे सत्र थांबायचे नाव घेईना। 3 दिवसांपूर्वी MIDC परिसरात एका 75 वर्षीय वृद्धाचा खून झाला। एका अल्पवयीन मुलाने हा खून केल्याचे तपासात समोर आले। त्यानंतर वांबुरी घाटात एका गोणीत एका 40 वर्षीय इसमाचा मृतदेह बांधलेल्या अवस्थेत आढळला। त्याचाही तपास सुरू आहे। त्याच मंगळवारी दुपारी नगर शहर पुन्हा हादरले। पोटाच्या विकृत पोराने चाकू अडकीत त्याने आईचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। शिवाय हा विकृत मुलगा आईच्या मृतदेहा शेजारीच गोट्या खेळत बसलेला पोलिसांना आढळला। पोलिसांनी दरवाजा तोडून तासाभराच्या प्रयत्नानंतर या विकृत मुलास जेरबंद केले। हे सगळं धक्कादायक होतं, विकृत होतं, भयानक होतं। नेमकं काय होतं हे आईच्या खुनाचं प्रकरण हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। दुसऱ्याच्या घरी पोळ्या लाटण्याचे काम करणाऱ्या 60 वर्ष बेबी सुधाकर गवारे या नवले नगर येथे राहतात। त्या मूळच्या कोपरगाव तालुक्यातील आहेत, परंतु काही दिवसांपासून पोटाच्या प्रश्नासाठी त्यांनी कोपरगाव सोडून नगरमध्ये वास्तव्य केले। गवारे यांचे कुटुंब गरीब असल्याने त्या हाताला येईल ते काम करत होत्या। बेबी यांच्या पतीचे मागील वर्षी निधन झाले। सोमवारी त्यांच्या पतीचे वर्षश्राद्ध होते। ते वर्षश्राद्ध आटपून दुसऱ्याच दिवशी त्या नगरला आपल्या घरी आल्या होत्या। मंगळवारी त्या जेव्हा घरी आल्या तेव्हा त्यांच्या मुलासोबत त्यांचे काही कारणांनी वाद झाले। त्यांचा मुलगा सुहास गवारे हा 33 वर्षाचा आहे, परंतु काही कामधंदा करत असल्याने व नशेच्या आहारी गेल्याने त्याचे लग्नही होत नव्हते। त्यातून तो नैराश्यात गेल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले। तो विकृत असल्याचेही काहींचे म्हणणे होते। वडिलांच्या वर्षश्राद्धानंतर नवले नगरला घरी आलेल्या आईसोबत सुहासने भांडण केले। त्या रागातनं त्याने इतके टोकाचे पाऊल उचलले की अख्खे नगर शहर हादरले। मंगळवारी दुपारी तोफखाना पोलिसांना नवले नगर येथील गवारे यांच्या घरात भांडणे झाल्याचा फोन आला। पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यावेळी दरवाजा आतून लावलेला होता। पोलिसांनी उघडत्या खिडकीतून पाहिले असता बेबी नवले या पलंगावर रक्ताच्या थारोळात पडलेल्या होत्या। त्याच्या शेजारी सुहास हा बेडवर गोट्या खेळत होता। पोलिसांनी सुहासला दरवाजा उघडायला सांगितले तेव्हा तो आक्रमक झाला। त्याने घरातील जी वस्तू हाताला येईल ती खिडकीतून पोलिसांवर मारायला सुरुवात केली। शिवीगाळही सुरू केली। पोलिसांनी तत्काळ परिस्थिती ओळखली। सुहासचे मानसिक संतुलन ढासळल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला, परंतु सुहासने त्यानंतर कात्री, चाकू आणि अडकीत तिचा खून केला असा प्राथमिक अंदाज बांधला गेला। आईचा खून करून सुहासने स्वतःला खोलीत कोंडून घेतले होते। दरवाजा तोडून त्याला बाहेर काढायला पोलिसांना तासभर प्रयत्न करावे लागले। मृत बेबी गवारे यांना एक विवाहित मुलगीही आहे। घटनेची माहिती मिळताच उपाधीक्षक दिलीप टिपरसे, पोलीस निरीक्षक जगदीश बांबळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। मृताच्या मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून सुहास गवारे या हवानावर गुन्हा दाखल करण्यात आला। सुहास नशेत होता असेही बोलले जाते। पोलिसांनी दरवाजा तोडण्याचा व सुहासवर झडप घालण्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला। हा संपूर्ण घटनाक्रम एखाद्या चित्रपटासारखा होता। पोटच्या पोराचे हे क्रौर्य प्रत्येकाच्या काळजात धडकी भरवणारेच होते। आपण कामाच्या व पैशांच्या मागे पळत असल्याने मुलावर संस्कार द्यायला कमी पडतोय का? की वेळेवर लग्न होत नसल्याने नैराश्यात जाण्याचे प्रमाण वाढते? मित्रांनो, तुम्हाला या विषयावर नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।